नमस्कार, मी अर्जुन नलवडे. आपल्या सर्वांचं स्वागत. समाजातील बहुतांशी कट्टरतावादाचा केंद्रबिंदू धर्मच असतो. त्याच्या भोवती वाद, प्रतिवाद, हिंसा, कुरघोड्या आणि दहशत या गोष्टी फिरत असतात. सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात जो सुरू झालेला वाद आहे, जो टोकाचा वाद आहे, तो याच प्रकारात मोडतो. या दोन देशांमध्ये जेरुसलेम नावाच्या शहराचा वाद आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या रमजान महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी म्हणजे 7 मे रोजी हजारो पॅलेस्टाईनमधील मुस्लिम नागरिक अल अस्का मशिदीत नमाजासाठी जमले होते. याच वेळी पॅलेस्टाईन नागरिक आणि इस्रायल पोलीस यांच्यात एक मोठी चकमक झाली. या चकमकीत 163 पॅलेस्टाईन नागरिक आणि 6 इस्रायल पोलीस जखमी झाले. हीच चकमक सध्याच्या 2 दहशतवादी कारवायांसाठी कारणीभूत ठरलेली दिसते. या हिंसेला प्रत्युत्तर देण्यासाठी 10 मे रोजी पॅलेस्टाईनमधील हमास या कट्टरतावादी संघटनेने इस्रायलवर 100 क्षेपणास्त्र डागली. आता इस्रायल शांत बसणार नव्हता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलनं देखील पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीतील द हनाडी टॉवर या 13 मजली इमारतीवर हवाई हल्ला केला. यामध्ये 9 लहान मुलांसहित 20 पॅलेस्टाईन नागरिक यांचा मृत्यू झाला, तर 65 पेक्षा जास्त पॅलेस्टाईन नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मुद्दा असा आहे की जेरुसलेम शहरावरून पॅलेस्टाईन आणि इस्रायल या देशांमध्ये वाद का आहे, तो वाद इतका टोकाला का जातो, हा जुना वाद चिघळत राहणार आहे. याची उत्तरं इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला सापडतात. तर हा वाद समजावून घेऊ. पहिल्यांदा जेरुसलेम शहर आणि त्याचा इतिहास आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यायला पाहिजे, कारण तो या वादाच्या मुळाशी आहे. जेरुसलेम हे एकच शहर ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम 3 धर्मांच्या लोकांसाठी महत्वाचं आहे. तिघांनाही ते अत्यंत पवित्र स्थान आहे. हिब्रू भाषेत येरुशलाईम आणि अरेबिक भाषेत यल कुड्स या नावांनी जेरुसलेमला ओळखलं जातं. जगाच्या इतिहासात सर्वात जुनं शहर म्हणून या शहराची गणना होते. वास्तविक पाहता यापूर्वी अनेक जणांनी जेरुसलेमवर हल्ला केला आहे. ते शहर जिंकलेलं आहे आणि पुन्हा उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यातून हे शहर पुन्हा उभं देखील राहिलेलं आहे. आता 3 धर्माचे लोक या शहरावर दावा सांगतात. त्यांच्यात वारंवार वाद होतात आणि हे शहर सातत्याने चर्चेत राहतं. महत्वाचं हे आहे की ओल्ड सिटी हा भाग जेरुसलेमच्या शहराचा मुख्य गाव आहे. या ठिकाणी ख्रिस्ती, ज्यू, मुस्लिम आणि आर्मेनियन या चौघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐतिहासिक इमारती याच भागात आहेत आणि या इमारतींभोवती दगडी भिंती आहेत. जगातल्या पवित्र स्थळांचा समावेश इथंच होतो. आर्मेनियन आणि ख्रिश्चन एकच असल्याने आर्मेनियनचा भाग सेंट जेम्स चर्च आणि मोनेस्ट्री ने व्यापलेला आहे. या एकाच ठिकाणी 3 धार्मिक स्थळं आहेत. त्यातला पहिला भाग आहे चर्च, दी चर्च ऑफ दी होली सेपल्कर. हे चर्च आहे. येशूची कथा, त्याचा मृत्यू, त्याचा जन्म, पुनर्जन्म या सगळ्या कथा इथं घडलेल्या आहेत असं तिथील लोक मानतात. हे चर्च यासाठीच तेथे बांधलं. ग्रीक ऑर्थोडॉक्स पॅट्रिआर्केट, फ्रान्सिस्कन फायर्स, आर्मेनियन पॅट्रिआर्केट, एथिओपिनियन्स आणि कॉप्टिक्स आणि सिरियन ऑर्थोडॉक्स यांचा समावेश या चर्चमध्ये होतो. जगभरातील लाखो ख्रिश्चन या चर्चला भेट देत असतात आणि प्रार्थना करत असतात. आता दुसरा भाग आहे मशीद. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. जेरुसलेमच्या महत्वाच्या 4 भागांपैकी सर्वात मोठा भाग या मुस्लिमांच्या वाट्यात आलेला आहे. डोम ऑफ रॉक आणि अल अस्का मशीद ही महत्वाचं ठिकाण इथं आहे. इस्लाम मधलं 3ऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थळ म्हणून या मशिदीकडे पाहिलं जातं. असं सांगितलं जातं की प्रेषित मोहम्मद मक्केतून प्रवास करत करत रात्रीच्या वेळी या ठिकाणी आले. त्यांनी प्रार्थना केली आणि डोम ऑफ दी रॉक जवळ असणाऱ्या फाउंडेशन स्टोनवरून ते स्वर्गात निघून गेले. अशी एक मुस्लिम आख्यायिका आहे. रमजानच्या दर शुक्रवारी मुस्लिम बांधव इथं नमाज पडण्यासाठी येतात. तिसरा मुद्दा आहे तो दी वॉल याचा. ज्यूच्या भागात कोटेल किंवा वेस्टर्न वॉल आहे. असं सांगितलं जातं की पूर्वी इथं मंदिरं होती, मात्र ते मंदिर काळाच्या ओघात नाहीसं झालं. मात्र त्याची एक भिंत शिल्लक आहे. ज्यूंना असं वाटतं की जगाची निर्मिती ज्याच्यापासून झाली
तो फाउंडेशन स्टोन इथंच होता. याच ठिकाणी अब्राहमने त्याच्या इसाक नावाच्या मुलाचा त्याग करायचं ठरवलं. आज वेस्टर्न वॉलमध्ये ज्यू एकत्र जमा होतात आणि प्रार्थना करतात. या 3 धार्मिक स्थळांचा विचार केला तर असं दिसतंय की फाउंडेशन स्टोन हे ठिकाण पॅलेस्टाईन मुस्लिम आणि इस्रायली ज्यू या दोघांसाठी धर्माच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणं आहेत. कारण याच फाउंडेशन स्टोन जवळ अब्राहमने आपल्या मुलाचा त्याग केला होता आणि याच ठिकाणावरून प्रेषित मोहम्मद स्वर्गात निघून गेले होते. याचा म्हणजे या इतिहासाचा विचार केला तर आज 2 देशांमध्ये सातत्याने होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे फाउंडेशन स्टोन हे ठिकाण महत्वाचं आहे किंवा हे ठिकाण कारण आहे. आता पुढचा भाग विचारात घ्यायला पाहिजे आपण, तो म्हणजे जेरुसलेम शहराचा वाद नेमका कोणता आहे आणि खरा वाद निर्माण कसा झाला हे पाहणं देखील या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर 1967 मध्ये इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग ताब्यात घेतला. इतकंच नाही, हे अख्खं शहर आमच्याच मालकीचं आहे असं छातीटोकपणे सांगितलं. पूर्वीपासून पॅलेस्टाईन हा देश स्वातंत्र्याची कास धरून बसला आहे. तर पॅलेस्टाईन स्वतंत्र झाला तर त्याची राजधानी पूर्व जेरुसलेम हे शहर असेल असं पॅलेस्टाईन देशाला वाटतं. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला होता. याच वादावर 10 मे रोजी म्हणजे 10 मे 2021 रोजी इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. या न्यायालयाच्या सुनावणीत पूर्व जेरुसलेम आपल्या हातून निसटून जाईल आणि आपल्याला बाहेर काढलं जाईल अशी भीती पॅलेस्टाईन लोकांना होती. याच भीतीतून शुक्रवारी 7 मे 2021 रोजी अल अक्सा मशीद परिसरात नमाजासाठी जमलेले हजारो मुस्लिम आणि तिथंच असणारे इस्रायली पोलीस यांच्यामध्ये मोठी चकमक झाली. ही चकमकच आत्ताच्या होणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या पाठीमागे आहे असं आपल्याला प्रथम दिसतंय. पॅलेस्टाईन मधील हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलवर थेट हल्ला केलाय, रॉकेट हल्ला केलेला आहे. त्याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं देखील गाझा पट्ट्यात हवाई हल्ला सुरू केलेला आहे. या पार्श्वभूमीवर हमासनं असं म्हटलंय की गाझावर आमचा ताबा आहे. त्याचबरोबर जेरुसलेममध्ये असणाऱ्या अल अक्सा मशिदीचं संरक्षण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही 5 मिनिटात 137 रॉकेट्स डागलेली आहेत आणि असंच युद्ध सुरू राहिलं तर आणखीन हवाई हल्ले करण्याची आमची तयारी आहे. ही धमकी सरळ सरळ इस्रायलला हमासनं दिलेली आहे. 2 देशातील चिघळत जाणारा वाद पाहून अमेरिका आणि ब्रिटन त्याचबरोबर युरोपियन संघाने देखील दोन्ही देशांना दहशतवादी कारवाया थांबवा आणि तिथला तणाव कमी करा असा आग्रह धरलेला आहे. त्याचबरोबर इतरही देशांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन या 2 देशांना शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे. धन्यवाद.